संक्रांती सर्व यूट्यूबच्या ताई दादांना माझ्या फॅमिलीकडून गोड 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 तिळगुळाच्या शुभेच्छा। जॉबवाल्या ताई आहात, ऑफिसवाल्या ताई आहेत आणि त्यांना जॉबमध्ये लाडूच करणं झालं नाही आणि आज सुगड पूजन आहे, मग तर करायचं काय आता? तर काहीच करायचं नाही, तुम्ही फक्त आमच्या चॅनलवरती यायचं आणि आईचा हा व्हिडिओ बघायचा। खूप सोपा आणि फटाफट होणारा, एकदम छान। तर हा व्हिडिओ बघा आणि करा, बिलकुल पाक करायचं टेन्शन नाही। नवीन मुली आहेत त्यांना पाक करायचं टेन्शन येते, पाक येत नाही, तर त्यावेळेस असं तीळ शेंगदाणे भाजून घ्यायचे, गूळ टाकायचं आणि छान तूप टाकून लाडू बनवायचे, घरचेही खुश आणि तुमचं कामही पूर्ण होईल। तर चला मग बघूया आईचा हा व्हिडिओ। मस्तपैकी तिळगुळचे लाडू बनवलेले आहेत आईने। सर्वांना संक्रांतीच्या खूप 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 शुभेच्छा। कार श्री स्वामी समर्थ। बघू शकता आता इथं तीळ छान आपली भाजून घ्यायची, ही बघा अशी छान गावरान तीळ आहे आणि शेंगदाणे सुद्धा तिकडे आहेत, हे बघा शेंगदाणे सुद्धा आपण भाजून घ्यायचे छान। फटाफट लवकर होणारे लाडू वडी काही करू शकतो आपण, एका वस्तूपासून घेतलं आणि कोणतंही बनवू शकतो। हे शेंगदाणे सुद्धा आपण छान थोडेसे प्रमाणामध्ये करत आहोत, त्यामुळे थोडंसं भाजून घ्यायचं। उगाच थोडंसं शेंगदाण्याचं टच राहिलं तर छान वाटते म्हणून शेंगदाणे टाकायचे थोडेसे। खरी तर तिळाची वडी, तिळाचा लाडू असतो म्हणून तीळ जास्त घेतलेले आहेत। जार घेऊया, त्याच्यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊया पहिल्यांदा, शेंगदाणे आणि थोडंसं आम्ही जे गूळ वापरतो मध्ये गूळ टाकून घेऊया। हे सेंद्रिय गूळ आहे वाटतं, त्यामुळे ह्याला कलर खूप लवकर, डब्याचं आपण जे झाकण खोलतो ना, सील ओपन केलं की ह्याला कलर असं येते, पण चहाला खूप छान लागते, बिलकुल चहा फुटत नाही ह्या गुळाने आमच्या। टाकून वाटून घेऊया। तर शेंगदाणे गूळ असं वाटून घेतलेले आहेत आणि तीळ वाटायला देत आहे आई, आणि थोडीशी तीळ आईनं भाजलेली काढून ठेवलेले आहेत आणि आता हे तीळ आपण वाटून घेऊया छानपैकी। आणि जी तीळ आहे ना, तिळासोबतही गूळ घालायचं आणि वाटून घ्यायचं। तर इथं तीळ आणि गुळाचं असं वाटण करून घेतलेलं आहे, पूर्ण बारीक, त्याच्यामध्ये काही नाही, हे पण ते पण। आता दोन्ही मिक्स करून घेऊया। बघू शकता आता हे दोन्ही मिश्रण एका जागी छान करून घ्यायचं, छान बॉन्डिंग येत आहे। आणि आता ही तीळ सुद्धा भाजलेली तीळ आहे आपली, सर्वांना तर माहीत असते, तरी मी सांगते, तीळ ही इतकी महत्त्वाची आहे ना। जर तुमची गुडघेदुखीची प्रॉब्लेम, काहीही प्रॉब्लेम राहू द्या, काही जणांना तर मायग्रेनचा सुद्धा प्रॉब्लेम असते, तर मायग्रेनवाले सुद्धा तीळ खायची, तीळ खाल्लं तर खूप छान चांगलं राहते। मायग्रेनसाठी सुद्धा तीळ चांगली आहे, तर त्यामुळे आईनं 1 चमचा तूप टाकून घेतलेला आहे मध्ये, एकदम छान यावं लाडू म्हणून। आणि आता छान त्याला मिक्स करून आपण लाडू बनवूया याचे। किती छान झालेलं आहे आपलं मिश्रण। तीळ असं ना तसं कुणीकडूनही पोटात जाऊ द्यायची। एकदा आईनं आणखी 1 चमचा तूप टाकलेला आहे, तुम्ही बघू शकता, तुपानं त्याला छान बॉन्डिंग येते आहे। आणि हे जे हिवाळ्याचे दिवस आहेत, ही संक्रांत कसं बघा तुम्ही, आपल्याला थंडीचे दिवस असल्यामुळे उष्णतेचं खायचं दिलेलं आहे। तीळ, शेंगदाणे, गूळ, तूप हे सगळं हे खाल्लं तर शरीराला उष्णता मिळते। आणि तुम्हाला जर आवडलंच समजा, तर ह्याच्यामध्ये तुम्ही काजू, बदाम काही एकदम छान भाजून टाकू शकता। आम्ही टाकणार होतो, पण आम्हाला की नाही एकदम रिअल टेस्ट पाहिजे होती याची, म्हणलं तर जशी संक्रांत आहे तसं त्या प्रमाणानं आम्हाला तीळ, शेंगदाणे आणि गुळाची चव। आम्ही ह्याच्यात वेलची पावडर सुद्धा टाकलेली नाही, तुम्हाला आवडली तर तुम्ही टाकू शकता। आणि आईचा लाडू बघा किती मोठा मोठा एक एक लाडू बनवत आहे। आई म्हणते एक लाडू खाल्लं तर माणूस थंडगार, एकदम मस्त। एक लाडू खाऊन जर पाणी पिऊन गेलं ना, गरम पाणी ग्लासभर, तर काहीच नाही, तुम्हाला भूक लागणार नाही 12 वाजेपर्यंत। तर असं करायचं, हे लाडू खूप छान। आणि आता आपण हे लाडू करून घेऊया सगळे, मग दाखवते तुम्हाला मी। बघू शकता आमचे बिना गॅस पेटवता, एकदम फक्त शेंगदाणे आणि तिळीसाठीच गॅस पेटवलेला आहे ना, पुन्हा पाक नाही, काही नाही, काही नाही, एकदम मस्त। नवशिख्या मुली राहतात, त्यांना सुगड पूजनासाठी मग आईनं म्हणलं चला नवीन मुलींसाठी ही पण ट्रिक करून दाखवूया। आणि त्यांना आता वाटते पाक काय करायचं, मला पाकच माहिती नाही करायचं असं म्हणतात ते मुली, तर त्यांच्यासाठी आईनं 1 नंबर। आणि ही बघा नवीन प्लेट संक्रांतीसाठी घेतलेली आहे आईनं नाश्त्यासाठी, तर नाश्त्यांसाठी अशी प्लेट घेतली होती, तर आईनं म्हणली चला याच्यामध्येच लाडू ठेवूया आता आपल्या सगळ्या ताईंसाठी दाखवण्यासाठी। इकडे बघा हे किती लाडू झालेले आहेत, 14। हां, हे 14 लाडू केलेले आहेत आईनं। म्हणलं तर ह्या संक्रांतीचं वाण राहतंय म्हणून माहीत असेल तुम्हाला, की आमच्याकडं असं नियमाचे म्हणून ही 14 लाडू आणि हे सुद्धा 16 लाडू असं बनलेले आहेत। हे छोटे म्हणलं तर हे आपण वाण जिथं सुगड पूजतो ना, तिथं ठेवण्यासाठी, नैवेद्यासाठी, आणि हे घरच्यांना सगळ्यासाठी खाण्यासाठी म्हणून बनवलेले आहेत। तुम्ही बघू शकता आईनं किती थोडेसे तीळ, इतकुशे शेंगदाणे घेऊन केलेले होते, तर किती खुसखुशीत। आपले जर वडीलधारी माणसं असले ना, तर जिभेवर ठेवलं तर विरघळेल असं लाडू झालेला आहे। बघू शकता तुम्ही, हे बघा इतकं सुंदर मस्तपैकी लाडू बनवलेला आहे आईनं। तर तुम्हाला हे लाडू आवडले का? आणि तुम्ही म्हणताल ही कलर का असा आलेला आहे, तर काही नाही, फक्त सेंद्रिय गुळ आहे, एकदम बिलकुल खत नाही ते गुळ आहे, त्यामुळे हे गुळाचा कलर असा आलेला आहे।
आणि हे बघू शकता एकदम आणखी लाडू बनवलेला आईने, तर आणखी लाडू बनला आहे बघा. तर असे लाडू तुम्ही बनवून सुद्धा ठेवू शकता 30 दिवसासाठी, 30 लाडू म्हणून. तर एकदम आरामात खातील सगळेजण. तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला का? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. हे बघा किती सुंदर झालेले आहेत आपले लाडू आणि एकदम छान. तुम्हालाही हे आवडले का? बिना गॅस पेटवतात. आज सुगड पूजन आहे, तर आता कसं करायचं? जॉबवाल्या ताई असतात, खूप घाई गडबड असते, तर त्यांच्यासाठी हे एक नंबर आहे. बिना गॅस पेटवता, बिना पाक करता. तर ह्या लाडू नक्की करून बघा आणि कसे झाले होते मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा. आणि सोबतीला हाय पॉईंट आहे ते सुद्धा नक्की द्या. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.